एसटी महामंडळाचा अध्यक्ष आणि परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी आत्ताच सन्माननीय सर्व सदस्यांनी ज्या भावना एसटी महामंडळाबद्दल व्यक्त केल्या होत्या आणि ईव्ही पॉलिसी जाहीर करण्याची सूचना केली होती त्यानुसार निवेदन दिलेलं आहे। एसटी महामंडळानं निर्णय घेतलेला आहे की 2035 पर्यंत एसटी महामंडळामध्ये एकही डिझेल किंवा पेट्रोलची गाडी नसेल, सर्वच्या सर्व गाड्या ह्या इलेक्ट्रिक व्हेकल असतील आणि त्या माध्यमातून काल 3000 बसेस या डिझेलच्या आम्ही घेतलेल्या आहेत। 5000 बसेस सुद्धा आम्ही पुढल्या 4 महिन्यामध्ये घेतोय। म्हणजे 2026 हे वर्ष एसटी महामंडळासाठी डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्यांसाठी शेवटचं वर्ष असेल आणि त्यानंतर प्रत्येक एसटी महामंडळामध्ये 8 वर्ष झालेली जी गाडी आहे त्याचं रूपांतर आम्ही इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये करणार असल्या कारणानं 2035 मध्ये एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये जेवढ्या काही बसेस असतील त्या सर्वच्या सर्व ह्या इलेक्ट्रिक व्हेकल असतील आणि एसटी महामंडळामध्ये ह्या शेवटच्या गाड्या आम्ही डिझेल आणि पेट्रोलच्या घेतल्यानंतर 2027 पासून दर वर्षाला 2000 ह्या इलेक्ट्रिक व्हेकल आम्ही घेणार आहोत, जेणेकरून 2035 मध्ये एकही गाडी जी आहे ती डिझेल पेट्रोलची नसणार, सगळ्या पर्यावरणपूरक गाड्या असणार आणि त्यामुळे देशातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य महामंडळ असेल की सर्वच्या सर्व व्हेकल हे इलेक्ट्रिक असतील। परंतु त्या माध्यमातून आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल घेत असताना इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची सुद्धा सुविधा निर्माण करायला पाहिजे। राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या जेवढे काही डेपो आहेत, जेवढे काही स्टँड आहेत, जेवढ्या काही कार्यशाळा आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही इलेक्ट्रिक व्हेकलसाठी आमच्या ज्या स्वतःच्या गाड्या आहेत त्यासाठी चार्जिंग स्टेशनची निर्मिती मोठ्या प्रमाणात करतोय।